नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाची माहिती यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया जानेवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती. पहा, जानेवारी हप्त्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्र देण्याचा राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांची संक्रांत गोड होणार. केंद्र शासनाकडून देखील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. जानेवारीमध्ये तुमचं पेन्शन वाढण्याची शक्यता इथं आपल्याला सांगण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं जे पेन्शन आहे ते वाढ करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. केंद्र शासनाच्या वतीने एक बैठक घेण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये राज्य शासनाकडून तुम्हाला जे अनुदान देण्यात येतं, मग फक्त दिव्यांगांनाच नाही तर विधवा महिला असतील, इतर लाभार्थी असतील या योजनेतील, तर या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडून पैसे वाढवण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून तसा प्रस्ताव आता मंजूर होण्याची शक्यता आहे, कारण महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे. बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय देखील आता आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. पण जे 2 हप्ते एकत्र दिले जाणार आहेत, जानेवारी महिन्यामध्ये 2 हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत. संक्रांत गोड होणार आहे. ही कोणाची संक्रांत गोड होणार आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची संक्रांत गोड होणार आहे का? 2 हप्ते या लाभार्थ्यांना येणार आहेत का? तर नाही. पहा, तुम्हाला माहीत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसारख्या इतरही योजना राज्यामध्ये सुरू आहेत आणि या सर्वातील सगळ्यात मोठी गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर याच लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणते 2 हप्ते? तर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र वितरित केला जाणार आहे आणि 3,000 रुपये लाभार्थी पात्र महिलांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहेत. आता ही जी रक्कम आहे ती 14 जानेवारीपूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची संक्रांत नक्कीच गोड होणार आहे. त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमीच आहे. पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं काय? या लाभार्थ्यांना संक्रांत गोड व्हायला नको आहे का राज्य सरकारला? पहा, लाडकी बहीण योजना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली होती आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच या योजनेमध्ये जे अनुदान एकत्ररित्या दिलं जातं, 2 या अगोदर आपण पाहिलेलं आहे की 2 हप्ते एकत्र आलेले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आता देखील तसंच होत आहे. सध्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच पुन्हा एकदा राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण 2 हप्ते एकत्र देण्यात येत आहेत. आता त्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी चांगलीच गोष्ट आहे. सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाले तर चांगलीच गोष्ट असणार आहे. परंतु त्याबरोबरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना देखील डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र जमा व्हायला पाहिजे. ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांना 2 हप्ते 14 जानेवारीपूर्वी दिले गेले पाहिजेत. तुम्हाला माहीत असेल, दिव्यांग लाभार्थ्यांचं फक्त अनुदान वाढलेलं आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये देण्यात येतात. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून आता असा अहवाल मागवण्यात येत आहे, ज्या अहवालाच्या माध्यमातून फक्त दिव्यांगांचंच पेन्शन नाही तर विधवा महिला असतील, इतर लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांचं पेन्शन वाढवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून जी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली आहे, या बैठकीमध्ये
या संदर्भातली चर्चा झालेली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला सांगण्यात आलेलं आहे की आम्ही या संदर्भात विचार करू आणि लवकरच निर्णय जो आहे तो जाहीर करू. त्यापूर्वी तुम्ही या योजनेचा अहवाल जो आहे तो सादर करायचा आहे केंद्र शासनाला. एकूण लाभार्थी किती आहेत, त्यामध्ये मग कॅटेगरी वाईज लाभार्थी किती असतील, या सर्वांचा अहवाल तिथं डेटा जो आहे तो मागवला जाईल आणि त्यानंतर मग यावर महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात येऊन लाभार्थ्यांचं पेन्शन पुन्हा एकदा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सरसकट आता अनुदान वाढण्याची शक्यता आहे. अनुदान वाढीचा पुन्हा एकदा आशेचा किरण आपल्याला दिसत आहे. अनुदान वाढलं तर खूप चांगलंच असणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचं वाढायला पाहिजे आणि सर्वच लाभार्थ्यांचं वाढायला पाहिजे. पाहू आता या योजनेचं अनुदान नेमकं कधी वाढतं. अनुदान वाढीसंदर्भातले जे काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील ते तुम्हाला पाहण्यास मिळणारच आहेत. त्याचबरोबर जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट आल्याच्यानंतर, शासन निर्णय आल्याच्यानंतर, तारीख आल्याच्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.